नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 8वी विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे तर विभाग क्रमांक 1, जो की आहे आपला गद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उत्तरांच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आकृती पूर्ण करा. देशप्रेमामुळे फासावर गेलेले क्रांतिकाऱ्यांची नावे लिहायची आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे भगतसिंग, दुसरं आहे राजगुरू, तिसरं आहे कुर्बान हुसेन आणि चौथा आहे सुखदेव. तर अशा प्रकारे आपल्याला यांची नावं ही लिहायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण अगदी योग्य व काळजीपूर्वक यामध्ये वाचायचा आहे. ठीक आहे. यानंतर यामध्ये 2 आहे उत्तरे लिहा. तर लोकांनी केलेला गगनभेदी घोषणा, तर उत्तर यामध्ये भारत माता की जय ही गगनभेदी घोषणा लोकांनी काय होती केलेली होती. यानंतर 2 भारत माता म्हणजे उत्तर, तर भारतातील सर्व लोक म्हणजेच भारत माता होय. यानंतर यामध्ये 3 विचारलेलं आहे तर स्वमत, तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग आपल्याला यामध्ये लिहायचा आहे एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये पुढील आहे आकृती पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी, एकूण 2 गुण. तर उत्तर सर्वात पहिले पासपोर्ट मिळवला, 2 विजा काढला, 3 नवीन कपडे शिवून घेतले आणि 4 नवीन घड्याळ वापरायला काढले. तर अशा प्रकारे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने ही तयारी केलेली होती. यानंतर आपल्याला इथे जो उत्तर दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य काळजीपूर्वक इथे पाहायचा आहे. म्हातारा त्या म्हाताऱ्याला म्हणला, इथपासून ते तुम्हाला चालेल का इथपर्यंत संपूर्ण उतारा आपण वाचायचा आहे. त्यानंतर 2 आहे वाक्य पूर्ण करा. यामध्ये खास तुझ्यासाठी घेतला आहे किमान 15 लाख रुपये. तर याचं उत्तर पाहायचं आहे. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं आणि 2 किमान 15 लाख रुपये किरकोळ खर्चासाठी लागतील. अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर पुढील आहे स्वमत. ठीक आहे. यानंतर विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिलं, पुढील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाआधारे योग्य क्रम लावायचा आहे. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला. त्यामध्ये याचं उत्तर अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. सर्वात पहिले यामध्ये व्हायचं आहे विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला आणि उत्कर्ष अन प्रगतीचा मार्ग दिसला. अशा प्रकारे हे उत्तर आपण यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील आपल्याला कविता देण्यात आलेली आहे. ही कविता आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायची आहे. विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी, तर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, 2 उत्कर्षाचा मार्ग दिसला, 3 नवचेतना स्फुरली आणि 4 दिव्य क्रांती घडली. यानंतर पुढील आहे 3 स्वमत यामध्ये लिहायचं आहे. वैज्ञानिक प्रगती हे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. विज्ञान आणि मानवी जीवनाला आरामदायी बनवणारे आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि पद्धतशीर तपास आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये क्रांती झाली. विज्ञानामुळे नवीन औषधे शोधली. हवामान बदलांवर समस्यांवर उपाय मिळत आहेत. यानंतर विभाग क्रमांक 3 तो म्हणजेच भाषा अभ्यास. यामध्ये सूचनेनुसार कृती करायची आहे. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. आशा, निराशा, अंधार, उजेड. नावापुढे चिन्ह वापरायचे आहे. तर इथे आपल्याला पूर्णविराम चिन्हही दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कक्षा 8वी घटक चाचणी क्रमांक 1 विषय हिंदी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका ही आपण उत्तरांसहित पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या पेपरामध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला असणार आहे विभाग क्रमांक 1, जो की आपला असणार आहे विभाग क्रमांक 1 म्हणजेच गद्य विभाग. एकूण प्रश्न क्रमांक पहिला आहे 8 गुणांसाठी, म्हणजेच विभाग क्रमांक पहिला आपला 8 गुणांसाठी. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला इथे जो उत्तर देण्यात आलेला आहे तर आपण हा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून यावर विचारलेले प्रश्न हे आपल्याला नक्कीच यामध्ये समजतील. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले पुढील प्रश्न व त्यांची उत्तरे. त्यामध्ये सर्वात पहिले कृती पूर्ण कीजिए. गद्यांश में प्रयुक्त
भूतपूर्व प्रधानमंत्रियों के नाम लिखे, कुल 2 अंक. म्हणजेच एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर यामध्ये उत्तर नेहरूजी, शास्त्रीजी, इंदिराजी, मोरारजी, भाई. तर अशा प्रकारे आपण याचे उत्तर हे लिहायचे आहेत. आपल्याला पूर्व प्रधानमंत्री विचारलेले आहेत. यानंतर यामध्ये पुढील कृती क्रमांक 2, गृहस्थ जीवन में इनसे प्रेम हुआ. तो उत्तर सात्विकता तथा नैतिकता. इसके पश्चात 2, कारण लिखे डॉक्टर साहब का राजनीति से दूर रहने का. तो इसका हमें कारण लिखना है. तो उत्तर क्योंकि आज की राजनीति में स्थिरता का अभाव है, वे साहित्य चिंतन में विश्वास रखते थे. इसके पश्चात 3, निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. तो पहला है इसमें जीवन, तो इसका हो जाएगा मरण. जीवन, मरण तथा बचपन, बुढ़ापा, इस तरह से इसके उत्तर हमें लिखने हैं. इसके पश्चात 2, परिच्छेद में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखिए, प्रत्यय अलग करके लिखिए. एक है राजनीतिक, तो राजनीति अधिक एक तथा दूसरा है साहित्यकार, साहित्य अधिक कार. इसके पश्चात 4, देश के समुचित विकास के लिए राजनीतिक स्थिरता अत्यंत आवश्यक है. विषय पर अपने 25 से 30 शब्द में अपने विचार लिखें. दोस्तों हमें यह स्वयं के विचार स्वयं के मन से लिखने हैं. कुल 2 अंक के लिए यह प्रश्न हमें पूछा गया है. इसके पश्चात आगे विभाग क्रमांक 2, पद्य विभाग, कुल 6 अंक. प्रश्न क्रमांक 2, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दिए गए सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हे मातृभूमि तेरे चरणों में शेष नवाऊँ, मैं भक्ति पेट अपनी तेरी शरण में लाऊँ. माथे पे तू चंदन हो, छाती पे तू हो माला, जीवा पे तू गीत हो मेरे, तेरा ही नाम गाऊँ. जिससे शपथ उपजे श्री रामकृष्ण जैसे, उस दुल को तेरी निज शीश में चढावू. अशा प्रकारे आपल्याला इथे कविताही देण्यात आलेली आहे. यानंतर यावर विचारण्यात आलेले पुढील प्रश्न व त्यांची यामध्ये आपण उत्तरे पाहूयात. सर्वात पहिलं कृती क्रमांक 1, कृति पूर्ण कीजिए. कुल 1 अंक के लिए हमें यहाँ पे पूछा गया है. पद्यांश में उल्लेखित 2 महान पौराणिक चरित्र हिंदू धर्म के लोग भगवान को किस रूप में पूजा करते थे. तो उत्तर सबसे पहला है श्री राम और दूसरा है श्री कृष्ण. इसके पश्चात 2, एक शब्द में उत्तर लिखिए. कुल 1 अंक. पहला, मातृभूमि के सुपुत्र, तो उत्तर श्री राम कृष्ण तथा 2, कवि की जीवा पर इसके गीत हो, तो उत्तर मातृभूमि के गीत कवि के जीवा पर हो. इसके पश्चात 2, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखिए. पहला है चरणों, तो उत्तर चरण तथा दूसरा है सुपुत्र, तो उत्तर सुपुतों. इसके पश्चात 2, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए. पहला है माला स्त्रीलिंगी, दूसरा है चंदन पुल्लिंगी. इसके पश्चात 3, पद्यांश में प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. तो कवि कहते हैं, मातृभूमि तेरे चरणों में अपना सिर झुकाना चाहता हूँ, अपने भक्ति रूप भेंट तेरे को देना चाहता हूँ, शरण में आना चाहता हूँ. माँ मेरे माथे पर तुम चंदन के समान विराजमान हो, तुम्ही मेरे हृदय की माला के समान सुशोभित हो, मेरे जीवा पर केवल तेरा ही नाम हूँ और तेरा सदा तेरे गुणगान करता रहूँ. इस तरह से. इसके पश्चात आगे हमें यहाँ पे दिया गया है विभाग क्रमांक 3, व्याकरण विभाग. प्रश्न क्रमांक 3, निम्नलिखित सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. कुल 6 अंक. इसमें से पहला, अधोरेखांकित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखिए. अल्पज्ञ पिता बड़ा दयनीय जीव होता है, तो उत्तर गुणवाचक विशेषण तथा दूसरा, निम्न विराम चिन्हों के नाम लिखकर उनका वाक्य में प्रयोग कीजिए. कुल 2 अंक के लिए. पहला अर्ध विराम चिन्ह, तो वाक्य शालू बच्ची थी पर मुझे उससे चिढ़ हो गई थी. दोस्तों अगर वीडियो अच्छा लगा तो जल्दी से चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब